नवरात्रीचे उपवास सुरू आहेत आणि तेच तेच खाऊन जर तुम्ही वैतागला असाल तर या प्रकारे डोसे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. येथे मी 2 वाटी भगर घेतली आणि 1 वाटी शाबू 1 ते दीड घंटा भिजत घालायचं आहे. तोपर्यंत त्यासोबत खाण्यासाठी मी भाजी बनवते. तर इथे भेंडीची भाजी करते. तुम्ही हे स्किप करून त्याऐवजी बटाट्याची चटणी किंवा दह्यासोबतही सर्व करू शकता. मला भेंडी खूप आवडते तर मी भेंडी करते. आणि आमच्या तिकडे कोणी म्हणत असेल भेंडी चालत नाही, पण आमच्या इकडे भेंडी, राजगिऱ्याची भाजी, परत लाल भोपळा हे खातात. तर येथे भेंडी नुसतं परतते तेल टाकून, त्यानंतर मीठ टाकते आणि चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत भेंडी मऊ होत नाही तोपर्यंत. आणि त्यामध्ये भेंडीला कसं चिकटपणा येतो परतताना, तर त्यामध्ये लिंबू किंवा दही टाका तुम्ही. त्याने भेंडी चिकट होत नाही, एकदम मोकळी होते. तर असं भेंडीचा कलर चेंज झाला की त्यामध्ये लागलीच लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट टाकते. आणि काय माहिती, भेंडी एरवी तर खाऊ वाटत नाही, पण आत्ता जर जी भेंडी करते आहे मी ती खायला एकच नंबर लागते आहे. आणि त्यामध्ये लसूणही नाही आणि कांदाही नाही, खूप छान लागते अशाही प्रकारे. आता येथे जे मी भगर भिजत घातलेली आणि साबुदाणा, तर तो मिक्सरमधनं काढते आहे आणि त्यामध्ये आपल्या चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची आणि मी त्यामध्ये बटाटा पण एकदम किसून टाकते, कारण त्याने टेस्टी होतं. आणि नुसतंही खाल्लं जातं. आपण जर भाजी नसेल खायची, कुठलंही काय खायचं नसेल, तर अशा प्रकारे नुसतंही आपण गरम गरम खाऊ शकतो. तर मी यामध्ये बटाटा किसून टाकते आहे आणि आता याचं मिक्सरमधनं एकदम बारीक अशी पेस्ट करायची. त्यामध्ये दही किंवा तुम्ही लिंबू देखील ॲड करू शकता. तर अशा प्रकारे मी एकदम बारीक असं वाटून घेतलं आहे. जास्त पातळही केलं नाही आणि जास्त घट्टही केलं नाही. एकदम आपण डोशाला जसं बॅटर बनवतो अगदी तसंच करायचं. आणि आता त्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि मिक्स करते वेळेस मी अगोदरच पॅन गरम करायला ठेवलेला आणि त्यावरती आपण जसं धिरडे किंवा घावणं घालून घेतो अगदी त्याचप्रमाणे घालून घ्यायचं. आणि अगदी त्याचा कलर चेंज होता आला की त्यावरती बटर किंवा तुम्ही तेल टाकून खालची बाजू मस्त शेकल्या जाते. मग त्याची वरची बाजू शेकून घ्यायची. दोन्ही साईड एकदम मस्त असं खरपुशीत कलर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या दोन्ही साईड मस्त असं भाजून झाल्यात. तर अशा प्रकारे मस्त असं बनवून तयार आहे खाण्यासाठी. तुम्हीही घरी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.